नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज पुन्हा एकदा मान्सूनचा धुमाकूळ आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार आहे. आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत की आज महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये व गावांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो. तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय पण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या व व्हिडिओला देखील लाईक करा. व तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल किंवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणाहून पाहताय ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तर मित्रांनो, आज दुपारनंतर राज्यामध्ये सांगली, सातारा, पुणे, नगर या भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. मात्र सोलापूर, कोल्हापूर या भागांमध्ये आपल्याला मोठा पाऊस आज रात्रीपर्यंत पाहायला मिळणार आहे. तसेच कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली या भागांमध्ये आपल्याला आज आणि उद्या मोठ्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव या भागांमध्ये मोठी अतिवृष्टी आज आणि आपल्याला उद्या तसेच परवा देखील या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या भागात आपल्याला आज दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळणार आहे. तसेच विदर्भामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम या भागांमध्ये आपल्याला पुढील 4 दिवस आजपासून मोठे पावसाचे असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये विदर्भामध्ये देखील तसेच मराठवाडा, खानदेश या भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळणार आहे. तसेच कोकणपट्टीमध्ये देखील पावसाचा जोर अधिक राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात. आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा व व्हिडिओला देखील लाईक करा. धन्यवाद.